आज आपण करणार आहेत आळूच्या वड्या. हे मोठे पान आहेत त्याच्यामुळे हे उकडून घ्यावं लागणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे बेसन मिक्सर करून घ्यायचं आहे. हे हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, आणि हे हळद. हळद या पिठात टाकली तरी चालेल. आणि मीठ. दोन चमचे मीठ. आता हे मिक्सर केलेलं काढून घ्यायचं. असं हे मिक्स करून घ्यायचं आणि मग जसं पाहिजे तसं एकदम सरभरीतच असं ठेवायचं पीठ. त्या गाठी आजोट ठेवायच्या नाही, सगळं असं फोडून घ्यायच्या नीट. चांगलं मिक्स करायचं. आणि आता हे असं मिक्स करून 5 मिनटं भिजत ठेवायचं असं व्यवस्थित. 5 मिनिटांनी लावायला घ्यायचं. 5 मिनटं झाले आणि तोपर्यंत इकडं पाणी पण गरम करायला ठेवायचं. वड्या उकडण्यासाठी ठेवायच्यात ना, ते चाळण ठेवून घ्यायची अशी त्याच्यावर पाणी, आणि मग ते पीठ लावून त्याच्यात वड्या टाकायच्या. आता हे पीठ आहे ना असं लावायचं आहे पानांना. पानांच्या हे असतात ना अशा दिशा, त्याच्यानुसार ते त्या साईडला लावायचं म्हणजे व्यवस्थित लावता येतं. आणि पीठ आहे ना जास्त नाही लावायचं, थोडंच लावायचं. पातळ लेअर लावायची. पानं जरा मोठे आहेत ना म्हणून आता त्याच्या खाली जातात ते. हे उलटं ठेवायचं एक पान. एक सोयीचं झालं की एक उलटं ठेवायचं. हावरी असेल तर हावरी पण टाकायची, तर माझ्याकडे नाही आहे हावरी त्यामुळे नाही टाकली. ते छोटे पानं आहेत ना म्हणून आता हे असं करून घ्यायचं डबल.
आता आहे ना हे थोडंसं असं असं हे करून घ्यायचं साईडचं. आता हे असं पॅक दाबून मुडपून घ्यायचं. असं ठेवायचं, त्याच्यावरती असं झाकण ठेवायचं. अशा प्रकारे हे 3 झालेले आहेत आपले. हे उकडून घ्यायचे 15 ते 20 मिनटं. हे मोठे लेयर आहेत ना म्हणून थोडे जास्त वेळ ठेवायचे. आणि सूर्य खुपसून पाहायची, शिजायची. मीडियम गॅसवर ठेवायचे. हे पाहायचं त्यात सूर्य क्लीन निघली झालेले. आता थोडं 10 मिनटं गार होऊन द्यायचं आणि मग वड्या तळायला द्यायच्या. आता ह्या थंड झाल्यात बऱ्यापैकी. कट करून घ्यायच्या. इकडे तेल गरम करायला ठेवले, आणि हे अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या. जसे पाहिजे साईज तसे त्याच्यानुसार अशा कट करून घेतलेल्या आहेत सगळ्या. आणि अशा फ्राय करायला टाकायच्या. मीडियम ठेवायचा.